नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कॉन्स्टिट्यूशनल लॉ साठी AIB 21 ची एक्झाम जी 7 जून पासून चालू होणार आहे. त्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स, केस लॉज आणि डॉक्ट्रिन यामध्ये आपण बघणार आहोत. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स देत आहोत ते महत्त्वाचे आहेत एक्झामिनेशनसाठी आणि दर वर्षी हे क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके. सो जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्ही प्रॉपरली लिहून घ्या. ओके. आणि ही पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व काही प्रश्न तुम्हाला प्रॉपरली समजून जातील. इंग्लिश, मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. ओके. सो डायरेक्टली आपण स्टार्ट करूया. कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1 इम्पॉर्टंट टॉपिक्स यामध्ये आपण बघत आहोत. तर यामध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट जो टॉपिक आहे फंडामेंटल राइट्स म्हणजेच मूलभूत हक्क. जे तुमचे बेअर ॲक्ट्स असतील त्यामधून चांगलं प्रिपरेशन इंडेक्स वगैरे प्रॉपरली बघा. ओके. त्यानंतर फंडामेंटल राइट जे कॉन्स्टिट्यूशनल मध्ये आपण LLB 3 वर्षाचा या 5 वर्षाचा जो काही प्रोग्राम ज्यामध्ये केलेला आहे, त्याच्यामध्ये फंडामेंटल राइट्स जे काही होते ते प्रॉपरली तुम्हाला त्यामध्ये अभ्यास करायचा आहे. रिट्स ज्युरिस्डिक्शन म्हणजे जे काही रिट्स असतील, हॅबियस कॉर्पस वगैरे मॅन्डामस आहे, त्या पद्धतीचे जे काही रेट्स आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. BPSP व्हर्सेस फंडामेंटल राइट्स. नेक्स्ट आहे कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. नेक्स्ट टॉपिक आहे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स म्हणजेच आपण स्टेट एमर्जन्सी, नॅशनल एमर्जन्सी ज्या एमर्जन्सी आहेत ते सुद्धा आपल्याला महत्त्वाचं आहे. नेक्स्ट जर टॉपिक जर आपण बघितला अमेंडमेंट पॉवर जे काही घटना दुरुस्ती वगैरे झालेल्या आहेत, कोणकोणती घटना दुरुस्ती कधी झालेली आहे ते सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत. बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्रिन सर्व जे काही डॉक्ट्रिन कशा पद्धतीचं आहे ते सर्व तुम्हाला यामध्ये इम्पॉर्टंट आहे टॉपिक. प्रेसिडेंट अँड गव्हर्नरचे जे काही पॉवर्स आहेत त्या सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. पार्लमेंटरी प्रिव्हिलेज आणि लास्ट जो टॉपिक आहे ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकन हे इम्पॉर्टंट टॉपिक्स कॉन्स्टिट्यूशनल लॉच्या संदर्भात आहेत. घटना दुरुस्ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स जर आपण 101 घटना दुरुस्ती बघितली, त्यानंतर 44 अमेंडमेंट हे जे काही अमेंडमेंट आहेत, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. जे टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला अमेंडमेंट हे समजून जातील तेच तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत. नेक्स्ट जर आपण टॉपिक जर बघितला आर्टिकल्स खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की कोणकोणते आर्टिकल्स महत्त्वाचे आहेत. सो याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे मी राइट टू इक्वॅलिटी जो आर्टिकल 14 आहे तो इम्पॉर्टंट आहे. 15 डिस्क्रिमिनेशन आहे, इक्वॅलिटी आणि एम्प्लॉयमेंट. 16 फ्रीडम ऑफ राइट्स आणि लाईफ ऑफ लिबर्टी 21 म्हणजे 14, 15, 16, 19, 21 आणि अरेस्ट प्रोटेक्शन 22, रिलिजियस फ्रीडम 25 टू 28, कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज हायकोर्टचं रिट पिटिशन जर आपल्याला दाखल करायचं असेल तर आर्टिकल 226 नुसार आपण करतो आणि अमेंडमेंटचे ज्या पॉवर्स आहेत 368 नुसार हे आर्टिकल इम्पॉर्टंट आहेत. याच्या व्यतिरिक्त पण आर्टिकल्स हे इम्पॉर्टंट आहेत, पण त्यातल्या त्यात जे महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. नेक्स्ट जर बघितलं आपण केस लॉज कोणकोणत्या इम्पॉर्टंट आहेत. सो फर्स्ट केस लॉ आहे केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. थर्ड गोरखनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. फोर्थ मिनर्वा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. फोर्थ श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया. नेक्स्ट जर आपण केस लॉ बघितली तर जस्टिस KS पुट्टस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. हे दरवर्षी लास्ट इयरला सुद्धा विचारलेले आहेत आणि या ज्या केस लॉ दिलेल्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत एक्झामिनेशन AIB 21 साठी. ओके. नेक्स्ट केस लॉ आहे रे बेरुबेरी युनियन अँड एक्सचेंज ऑफ एन्क्लेव्स. ओके. सो प्रिएम्बल संदर्भात ही केस लॉ आहे. हे तुम्ही रीडिंग करा, तुम्हाला प्रॉपरली समजून जातील कोणकोणत्या केस लॉ आहेत आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट जो असेल तो तुम्हाला प्रॉपरली करायचा आहे. नेक्स्ट आहे इंद्रज सहानी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ह्या ज्याला केस लॉस त्यानंतर असर्शन आणि रिझन रिझन यावरती क्वेश्चन तुम्हाला आता लास्ट इयर पासून विचारायला चालू केलेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. हे जर तुम्हाला प्रॉपरली पाहिजे असतील, ओके, कशा पद्धतीने विचारतात, कशा पद्धतीने मॉक टेस्टमध्ये हे क्वेश्चन तुम्हाला मी देत असतो. मॉक टेस्ट ऑलरेडी चालू केलेले आहेत मी. ठीक आहे. मॉक टेस्ट जर तुम्हाला जॉइन करायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, Instagramची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली असेल. ओके. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Instagramची लिंक दिलेली आहे. त्यामध्ये तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करा आणि तिकडे सांगा की AIB
21चं मी प्रिपरेशन करत आहे. तर मला मॉक टेस्ट प्रोव्हाईड करा. सो मी तुम्हाला डायरेक्टली तिकडे मॉक टेस्ट प्रोव्हाईड करून टाकेन. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, Instagramला जाऊन फक्त मला तिकडे हायचा मेसेज करायचा आहे. डी-एम करा डायरेक्ट आणि AIB 21 प्रिपरेशन करत आहे, एवढं मेसेज जरी टाकलं, की तुम्हाला जे काही मॉक टेस्ट आतापर्यंत 8 मॉक टेस्ट झालेले आहेत, सर्व तुम्हाला मॉक टेस्ट मी प्रोव्हाईड करून टाकेन. ओके. फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणतेही चार्जेस नाहीये. जसं की तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलेलं आपलं जे एज्युकेशन आहे, ते आपण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देण्याचा इथून प्रयत्न करत असतो. नेक्स्ट जर आपण बघितलं इम्पोर्टंट डॉक्ट्रिन्स कोणकोणते आहेत. सो याच्यामध्ये इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये सुद्धा देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. फर्स्ट जे आहे पहिलं इंग्लिश बघूया डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स याच्यामध्ये केस लॉ दिलेला आहे भिकाजी नारायण दाकरस वर्सेस स्टेट ऑफ एम-पी. ओके. मीनिंग यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी केस लॉ समोर आहे. डॉक्ट्रिन ऑफ वेव्हर, डॉक्ट्रिन ऑफ सबस्टन्स, डॉक्ट्रिन ऑफ कलरेबल लेजिस्लेशन, डॉक्ट्रिन ऑफ हार्मोनियस जे की लास्ट इयरला विचारलेलं होतं. डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर कोणते केस लॉ आहे केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. या डॉक्ट्रिन आहेत त्या करणं गरजेचं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला हे क्वेश्चन विचारणार आहेत. हे झालं इम्पोर्टंट डॉक्ट्रिन्स. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं मराठीमध्ये सुद्धा हे सुद्धा तुम्हाला देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. ओके. सो हे सर्व तुम्हाला प्रॉपरली डॉक्ट्रिन्स करायचे आहेत. मराठीमध्ये याची पी जर तुम्हाला पाहिजे असेल, डायरेक्टली Instagramला फॉलो करा. तिकडे पी पाहिजे असेल तर मला सांगा. डायरेक्टली तुम्हाला पाठवून देईन मी तुम्हाला. ओके. सो हे झाले टोटल डॉक्ट्रिन्स आणि टोटल 9 आहेत. ठीक आहे. 10 आणि 11. सो डॉक्ट्रिन ऑफ टेरिटोरियल नेक्सस आणि डॉक्ट्रिन ऑफ एन्सिलरी. सो धिस इज द लास्ट 12 डॉक्ट्रिन आहेत आणि यामध्ये तुम्हाला केस लॉ सांगितलेला आहे, इम्पोर्टंट टॉपिक्स सांगितलेले आहेत. हे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत एक्झाममध्ये. ओके. आतापर्यंत जे काही आपण देण्याचा इथून प्रयत्न करत आहे, इम्पोर्टंट क्वेश्चन असतील, इम्पोर्टंट टॉपिक्स असतील, एल-एल-बी 3 इयर्स असतील, एल-एल-बी 5 इयर्स स्टुडंट असतील आणि आता आपण ए-आय-बीचं चालू केलेलं आहे. ओके. सो ए-आय-बीसाठी सुद्धा जूनमध्ये जी एक्झाम होणार आहे, 7 जूनला जी एक्झाम होणार आहे, त्यासाठी इम्पोर्टंट टॉपिक्स हे महत्त्वाचे आहेत, ते प्रॉपरली करा. मॉक टेस्ट तुम्हाला जॉइन करायचे असेल, तर मॉक टेस्टसाठी तुम्हाला Instagramची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती फॉलो करा Instagramला आणि मला मेसेज टाका, की सर मला मॉक टेस्ट पाठवा. सो ते जे काही पी-डी-एफ्स आहेत मॉक टेस्टच्या, त्या तुम्हाला पाठवण्यात येऊन जाईल. ओके. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. बाकीचे सब्जेक्टचे सुद्धा वन बाय वन तुम्हाला पाठवून देईन मी या YouTube चॅनललाच. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करण्याचा प्रयत्न करा. तुमचा चॅनल आहे तर डेफिनेटली सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. थँक यू सो मच.